ज्या महामानवामुळे या देशाला घटना मिळाली आणि ज्या महामानवामुळे या देशामध्ये गणराज्य स्थापित झालं, ज्या महामानवामुळे आज गिरीश महाजन सारखा ओबीसी म्हणजे वर्ण व्यवस्थेतील चौथ्या वर्णातला शूद्र पालकमंत्री होतो, त्या महामानवांना शिष्टाचारानुसार विसरणं हे कदापिही शक्य नाही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं हे एक ट्रेंड आहे की ही एक चांगल्या संस्कारित नागरिकांचं कृतज्ञता आहे की आज मी जे काय आहे ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे। माझी दाढी टोपी आणि मी एक धार्मिक व्यक्ती आहे। एक चांगला महाराष्ट्रातला मराठी मुस्लिम आपल्या धर्माचं पालन करू शकतो, आचरण करू शकतो, त्याच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे। ज्या सावित्रीमाई फुलेंना शिकायचा अधिकार नव्हता, त्या सावित्रीमाई फुलेची लेक एका पालकमंत्र्याला उभं राहून भर समेत प्रश्न करते, हे अधिकार दिले बाबासाहेब आंबेडकर। माझं आडनाव आणि जात पाहून जर कोणाला वाटत असेल की मी बाबासाहेबाच्या नावाच्या घोषणा देऊ शकतो, तर हे सरळ सरळ दगाबाजी आहे। अरे जो आपल्या उत्पन्नाचा 5% बाबासाहेबांच्या चळवळीसाठी बाबासाहेबाच्या गरीब समाजासाठी खर्च करू शकत नाही, त्यानं बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा द्यायची काही गरज नाही। तर बांधवांनो, मी तुम्हाला यासाठी सांगतोय की तुम्हाला ते पाहता आलं पाहिजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या समाजाचं दुःख पाहत होते। जर तुम्हाला आपल्या समाजाचं दुःख दिसत नाही आहे, तुम्ही समजून घ्या की समाजाशी तुमचा संबंध तुटलेला आहे। की बाबासाहेब आंबेडकरांना जे आर्टिकल 25 दिलं, त्या कलमाचा आधार घेऊन मी माझ्या धर्माचा तर अभ्यास करतो, पण जे धर्मग्रंथ आजही माझ्या हिंदू बांधवाला वाचायचा अधिकार नाही, त्या वेद आणि शास्त्राचा अभ्यासही करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय आरक्षणाचा लाभ घेऊन आरक्षित मतदारसंघामध्ये उमेदवारी दाखल करून तुम्ही तिथले आमदार होता, विधानसभेत जाता, तिथं जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या या संघर्षाचा अपमान करता आणि सांगता की मी सनातनी दलित आहे, याचा मला अभिमान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेचा लढा दिलेला आहे आणि जेव्हा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना कळालं की तथागत बुद्धांच्या धम्मामध्ये सर्व मानव जातीला समानतेने वागणूक मिळते, येथे वर्ण व्यवस्था नाही, मग त्यांनी धम्म स्वीकारलेला आहे। धर्म परिवर्तन नाही, धम्म स्वीकारलेला आहे। आंबेडकरी मुवमेंट जी आहे या देशामध्ये संविधानाला अपेक्षित सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय करणं, समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य याच्यावर आधारित समाज निर्माण करणं, यासाठी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला अपेक्षित जे राष्ट्र आणि समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात, त्या सर्व जाती धर्माच्या लोकांना म्हणतात की आंबेडकरी मुवमेंटचा कार्यकर्ता। बाबासाहेबांच्या विचाराचा समाज झाला पाहिजे, यासाठी अथक परिश्रम घेणं हे प्रत्येक बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे। बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसच्या आघाडीला आम्ही जे कमी मतदान दाखवलं, त्याच्यातून हा मेसेज गेला की बाळासाहेब आंबेडकरांना किंवा काँग्रेसला मुस्लिमांनी मतदान केलं नाही, फक्त बौद्ध समाजाची मतं बाळासाहेबांना पडली। याच्यातून मुस्लिम आणि आंबेडकरी बौद्ध समाजामध्ये एक संशयाचं वातावरण निर्माण झालं। आज महाराष्ट्रामध्ये जी चर्चा चालू आहे की काल आम्ही गणतंत्र दिवस साजरा केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातील 140 कोटी लोकांना जे संविधानिक अधिकार दिले, ते अधिकारांची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 ला झाली आणि ज्या ज्या बहुजन समाजांना संविधान लागू होण्याच्या आधी हे मूलभूत अधिकार, मानवतावादी अधिकार प्राप्त झाले नव्हते, त्या सर्व बहुजन समाजांना
या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्याग आणि बलिदानांनी मिळालेल्या अधिकाराचा, संविधानाचा अभिमान असतो. म्हणून 26 जानेवारीला प्रत्येक भारतीय बाबासाहेब आंबेडकरांशी कृतज्ञ असतो, त्यांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. परंतु नाशिक येथील जो कार्यक्रम होता वन विभागाचा, त्या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब यांनी एक शासकीय कार्यक्रम असताना त्याचा एक प्रोटोकॉल असतो, शिष्टाचार असतो. परंतु ज्या महामानवामुळे या देशाला घटना मिळाली आणि ज्या महामानवामुळे या देशामध्ये गणराज्य स्थापित झालं, ज्या महामानवामुळे आज गिरीश महाजन सारखा ओबीसी म्हणजे वर्ण व्यवस्थेतील 4थ्या वर्णातला शूद्र पालकमंत्री होतो, त्या महामानवांना शिष्टाचारानुसार विसरणं हे कदापिही शक्य नाही आहे. परंतु ज्या विचारधारेतून गिरीश महाजन साहेब येतात, ज्या संस्कारातून येतात, त्यांनी जाणीवपूर्वक बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचं टाळलं, हे सिद्ध होतो. त्यासाठी एक अजून संदर्भ आहे. संसदेमध्ये जेव्हा अमित शहाजी उत्तर देताना उपहासात्मक बोलत होते की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं एक ट्रेंड झालेलं आहे. अंबेडकर 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 अंबेडकर, अरे इतना बार अगर भगवान का नाम लेते तो स्वर्ग में मिल जाता. आमच्या बांधवांनी, या भारतातील नागरिकांनी या वाक्याचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. याला विनोदाचा भाग किंवा राजकीय टीका समजली. परंतु माझा एक प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं हे एक ट्रेंड आहे की ही एक चांगल्या संस्कारित नागरिकांचं कृतज्ञता आहे की आज मी जे काय आहे ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे, हे सांगणं ट्रेंड असू शकते का? दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्यानं स्वर्गात जाऊ शकत नाही का? का जाऊ शकत नाही? मी या देशाचा नागरिक, माझी वेशभूषा पाहून तुम्ही सहज ही कल्पना करू शकता माझ्या नावावरून की हा व्यक्ती मुस्लिम आहे. आणि मी एक चांगला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेल्या मूलभूत अधिकाराच्या कलम 25चा राईट टू रिलीजनचा प्रामाणिक उपभोक्ता लाभार्थी आहे. माझी दाढी टोपी आणि मी एक धार्मिक व्यक्ती आहे. एक चांगला महाराष्ट्रातला मराठी मुस्लिम आपल्या धर्माचं पालन करू शकतो, आचरण करू शकतो. त्याच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. आता मला सांगा, मी जर वारंवार एक चांगला मुस्लिम नागरिक होण्यासाठी संविधानानं दिलेल्या अधिकाराबद्दल बाबासाहेबांच्या उपकाराची जाण ठेवत असल, बाबासाहेबांचे धन्यवाद देत असल, तर काय मी स्वर्गात जाणार नाही? मी एक धर्माचा, शास्त्राचा अभ्यासक आहे. फक्त इस्लाम धर्माचा नाहीये, मी बौद्ध धर्माचा, त्रिपिटक, त्यासोबत सनातन धर्माचा, वेद, भविष्य पुराण, भगवद्गीताचाही अभ्यासक आहे. कोणताही धर्म आपल्या अनुयायांना गोरगरिबांची सेवा करणं, शोषित दीनदलितांची मदत केल्यामुळं नरकात येण्यापासून थांबवत नाही. उलट प्रत्येक धर्माची शिकवण आहे, ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी गरिबांची सेवा केली, दीन दलितासाठी संघर्ष केला, ते कर्म केल्याशिवाय तुम्ही स्वर्गातच जाऊ शकत नाही. आणि जे अमित शहाजी म्हणत होते त्याच्या मागचं कारण हे होतं
की बाबासाहेब आंबेडकर या वर्णवादी व्यवस्थेमध्ये ज्या जातीत जन्मले त्या जातीमध्ये कोणी महापुरुष होऊ शकत नाही आणि त्यांचं गुणगान गौरव महिमावंदन केलं तर स्वर्गात जाऊ शकत नाही, हा त्याच्या मागचा अर्थ होता. म्हणून गिरीश महाजन यांनी जाणीवपूर्वक कालच्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं टाळलं. कारण त्यांना माहित होतं की त्यांचे जे नेते हे अमित शहा ते म्हणतात की बाबासाहेबांचं नाव वारंवार घेण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं तर स्वर्गात जाऊ शकतो. मग काय बाबासाहेबाचं नाव घेऊन देवाचं नाव घेता येत नाही का? देव अडवतो बाबासाहेबांचं नाव घ्यायला. आणि समोर बसलेले जे लोक होते किंवा त्यांच्या मंचावर जे लोक होते कदाचित त्या विचारसरणीचे होते, म्हणून त्यांचं मन दुखू नये म्हणूनही त्यांनी बाबासाहेबांचं नाव घेण्याचं टाळलं. त्याला आधार दुसरा संदर्भ आहे की आज त्यांनी हे सांगितलं की मी बाबासाहेबांना मानतो, माझ्या गावामध्ये पंगत होते, मी मोठी पंगत करतो, एवढंच नाही तर या दलितासोबत जेवणही करतो. म्हणजे आजही तुमच्या मनामध्ये ही भावना आहे. आम्ही भारताचे लोक ही संकल्पना तुम्हाला मान्य नाही. आम्ही भारताच्या लोकांमध्ये सर्व समान आहेत ही भावना तुम्हाला आजही मान्य नाही. तुम्ही आजही स्वतःचं मोठेपण सांगताना हे सांगायला विसरत नाही की मी गिरीश महाजन असून सुद्धा या दलितासाठी पंगत घेतो आणि त्यांच्या सोबत जेवतो, हे माझं मोठेपण आहे किंवा मी भेदभाव करत नाही. याचा अर्थ ही भावना तुमच्याकडे सुप्त आहे. बांधवांनो, मला अभिमान आहे माझ्या भगिनीचा. त्या भगिनींना सगळ्या देशाला दाखवून दिलं की बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आणि बाबासाहेब आंबेडकरांचे लेकरं जे आहेत ते भाकरीसाठी चाकरी करत नाही. आम्ही बाबासाहेबांशी प्रामाणिक आहोत. बाबासाहेबांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आणि त्या भगिनीचे जे वाक्य होते तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवशाहू फुले आंबेडकर विचाराच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यामध्ये त्या भगिनीच्या वाक्यांनी नवचैतना निर्माण केलेली आहे. ती भगिनी सांगते की तुम्ही जाणीवपूर्वक बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं टाळलं. 15 ऑगस्टला जर तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेतलं नसतं तर यावर मी काही बोलले नसते. परंतु हा जो गणतंत्र दिवस आहे, प्रजासत्ताक दिवस आहे, हा संविधान लागू झालेला दिवस आहे. अरे संविधान निर्मात्याला विसरून या दिवसाचं गुणगौरव कसा होऊ शकते? तुम्ही जाणीवपूर्वक टाळलेला आहे. मी बाबासाहेबांची लेख, तुम्ही मला सस्पेंड केलं तरी चालेल, मी पुन्हा जिथं माझा समाज होता कष्ट करून खायचा, वेळ आली तर मी वाळूच्या गाडीवर काम करल, मातीचं काम करल, पण माझ्या बाबासाहेबाचं नाव मी पुसू देणार नाही. मोगलांच्या शासन प्रशासनामध्ये त्यांना अधिकार होते. मोगलांच्या शासन प्रशासनामध्ये हेच लोक नवरत्न होते. आता मला सांगा, जे अकबर बादशाहच्या मंत्रिमंडळामध्ये नवरत्न होते जसं बिरबल, आता बिरबलचं खरं नाव काय आहे? महेश दास भट. आता मला हे कळत नाही, मोगलांना शिव्या देणारे बिरबलला शिव्या देत नाही. अरे मोगलांना शिव्या देतात तर त्यांची चाकरी करणारे हे महेश दास भट हे पण चुकीचे आहेत ना. त्यांना या भारतामध्ये दुसरा चांगला हिंदू राजा नाही भेटला का? मग तुम्ही त्यांची चाकरी का केली? मग तानसेन असतील, आता हे तोडरमल असतील, आता यांना मोगलांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान आहे. आणि उद्या ज्याच्या पूर्वजाला मोगलांच्या शासन प्रशासनामध्ये अधिकार होते त्यांना पुन्हा संविधानामध्ये अधिकार मिळाले आणि ते जर मंत्री झाले तर ते बाबासाहेबांचे उपकार कसे ठेवतील? ते म्हणतील बा काय दिलं असं, मोगलांनी बी दिलं होतं आम्हाला,
ब्रिटिशांनी बी दिलं होतं. माझा आज्जा इंग्रजांच्या काळामध्ये पेन्शन घेत होता. तुम्ही काय दिलं असं? माझा आज्जा इंग्रजांच्या शासन प्रशासनामध्ये तेथे सुद्धा न्यायाधीश होता. माझे पूर्वज आदिलशाहकडे सुद्धा मंत्रिमंडळात होते. माझे पूर्वज निजामाच्या मंत्रिमंडळात होते. माझे पूर्वज मोगलांच्या मंत्रिमंडळात होते. मग ज्या समाजाला आधीपासून अधिकार प्राप्त होते, नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दिले, ते कसे कृतज्ञ राहतील? त्यांच्या मनात हे आकस आहे, अरे आधी तर आम्हाला होतेस, तुम्हाला नव्हते. तुम्हाला बाबासाहेबांनी दिलं, तुम्ही आमच्या बरोबरीला येऊन बसले, तुम्ही आम्हाला प्रश्न करताय. अरे ज्या सावित्रीमाय फुलेंना शिकायचा अधिकार नव्हता, त्या सावित्रीमाय फुलेची लेक एका पालकमंत्र्याला उभं राहून भर समेत प्रश्न करते, हे अधिकार दिले बाबासाहेब आंबेडकरांनी. तुम्हाला जाणीव झाली पाहिजे की हे अधिकार तुम्हाला जे मिळाले ते सहजासहजी नाही मिळाले, आणि याचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एखादा व्यक्ती एखाद्या गावातून शिक्षण प्राप्त करून एका पदावर जातो, त्या सगळ्या गावाच्या अपेक्षा असतात की त्यांनी त्या गावासाठी काय केलं पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा ह्या अपेक्षा होत्या की शिकलेल्या लोकांनी माझ्या त्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. शिक्षण प्राप्त केलं, चांगली आपल्याला पद मिळाली शासन प्रशासनामध्ये, कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी प्रोफेसर. जसं आमच्याकडे संपत्ती आली तर आम्ही आमची जी जुनी झोपडपट्टी होती, जी कॉलनी होती, जो मागास भाग होता, ते सोडून दिला. कारण आमची ओळख आता या उच्चवर्णीय आणि प्रतिष्ठित लोकांसोबत झालेली आहे. या घाण वस्तीमध्ये ते आम्हाला भेटायला येतील तर आमचा अपमान होईल. आम्ही चांगल्या कॉलनीमध्ये घर घेतलं, चांगली पाटी लावली, आणि 2-2 कोटीचे आम्ही घर घेतल्यानंतर आमच्या घरामध्ये जर्मन शेपर्ड, डाबरमॅन, विदेशी कुत्रे आम्ही ठेवले प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून. पण आमच्या घरामध्ये आमच्या समाजातल्या एका गरीब लेकराला अभ्यास करायला खोली सुद्धा नाही. ही शोकांतिका आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अरे हे लोक तुम्हाला शिकवतील का? तुम्ही असा कसा विचार करतात की हे तुमच्यासाठी शाळा टाकतील, तुम्हाला शिकवतील? कदापि करणार नाही. ज्यांना तुमच्यावर अन्याय अत्याचार करायचं ते तुमच्या मुलांना नाही शिकवणार. म्हणून बाबासाहेबांनी धम्म स्वीकारायच्या आधी शैक्षणिक चळवळ चालवली. छत्रपती संभाजीनगर येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटी हे का स्थापन झालं? त्यांना माहित होतं की धम्म स्वीकारल्यानंतर जातीवाद वाढल, माझ्या मुलांना शिकवणार नाहीत. आता मला हा प्रश्न विचारायचा आहे माझ्या समाजाला की बाबासाहेब आंबेडकरांमुळे जे आम्हाला मान सन्मान सत्ता संपत्ती मिळाली, किती शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आम्ही, आमच्याकडे किती शाळा आहेत स्वतःच्या, आणि किती आम्ही आमच्या मुलाला तिथे न्याय देऊ शकतो? म्हणजे नेहमी आंदोलन करायची, सगळ्या संघटना राजकीय आंदोलनामध्ये लागलेल्या आहेत, सगळ्यांना एमएलसीत पाहिजे, सगळ्याला मंत्रीच व्हायचंय. अरे चांगली गोष्ट आहे, ते पण राजकीय लढा देणं गरजेचं आहे. कारण बाबासाहेबांनी सांगितलं या सामाजिक प्रगतीची जी चाबी आहे ती राजकीय सत्ता आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त राजकीय लढा दिला का? सामाजिक आणि आर्थिक समानतेचा लढा कोण देणार आहे? त्याच्यासाठी कोण प्रयत्न करणार आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात हे फक्त भाषणातून कळणार नाही, तुमच्या व्यक्तिगत जीवनातून कळणार आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे शिकलेले जे लोक आहेत, मी दिलेल्या अधिकारामुळे जे मोठ्या पदावर गेलेत, जे मंत्री, आमदार, खासदार झालेत, जे प्रोफेसर झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, शासन प्रशासनात नोकरीला आहेत,
ऐकून घ्या, बाबासाहेब म्हणतात की मी दिलेल्या अधिकारामुळे तुम्ही त्या पदावर गेले. मी तुम्हाला माझ्यासाठी काही मागत नाही, पण माझ्या समाजासाठी त्या तुमच्या उत्पन्नापैकी 20वा भाग फक्त 5% तुम्ही समाजाला लावा, हे बाबासाहेब सांगतात. लावता आहे अकाउंट 5%चं, आपल्या उत्पन्नाचा पगाराचा 5% बाबासाहेबाच्या नावावर जमा करता. आहे आई रमाईचं एखादं अकाउंट की आई तुला शेणाच्या गौऱ्या टाकल्या, तुझे मुलं उपचाराविना मेलीत. अरे आई, तुझे मुलं मरताना तू पाहिले, म्हणून माझा मुलगा कलेक्टर झाला, प्रोफेसर झाला, डॉक्टर झाला. आई रमाई, ही या मुलाची पहिली पगार आहे, तुझ्या चरणी अर्पण करते आणि गरीब आपल्या समाजातल्या मुलाला दान करते. ऐकलं नाही ना? आज बाबासाहेब असले असते आणि त्यांनी जर पाहिलं असतं, आनंद झाला असता. आई रमाई असले असत्या, त्यांना आनंद झाला असता. बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांना शत्रूची भीती कधीच नव्हती. बाबासाहेबाचं दुःख होतं की माझा समाज माझा विचाराशी, चळवळीशी प्रामाणिक झाला पाहिजे. आणि ज्या अपेक्षा बाबासाहेबांनी व्यक्त केल्या त्या शत्रूकडून केल्या नाहीत, त्या आपल्या समाजाकडून केल्या. आणि जर मी बाबासाहेबांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, तर मला बाबासाहेबांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरत नाही, हे लक्षात ठेवा. माझं आडनाव आणि जात पाहून जर कोणाला वाटत असेल की मी बाबासाहेबाच्या नावाच्या घोषणा देऊ शकतो, तर हे सरळ सरळ दगाबाजी आहे. अरे, जो आपल्या उत्पन्नाचा 5% बाबासाहेबांच्या चळवळीसाठी, बाबासाहेबाच्या गरीब समाजासाठी खर्च करू शकत नाही, त्यानं बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा द्यायची काही गरज नाही. तुमच्या घोषणेमुळे बाबासाहेब आंबेडकरांचं महानपण नाही आहे. त्याच्यानंतर जे शैक्षणिक चळवळ चालली सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंची, मी तुम्हाला का सांगतोय, कारण तुम्हाला जाणीव झाली पाहिजे की बाबासाहेबाला किती त्रास झाला. हे आम्हाला शिक्षण जे मिळालेलं आहे. माझी बहीण आज माझं कौतुक करत होते, सांगत होते की मी कोणत्या विषयावर कसं बोलतो. बघा, मी प्रोफेशनल वक्ता नाही आहे. माझं मूळ शिक्षण जे आहे BSc मायक्रोबायोलॉजी झालेलं आहे. आणि जेव्हा मी ते शिक्षण घेत होतो, तर माझं हेड ऑफ डिपार्टमेंट ज्या होत्या, एक चित्रा जैन म्हणून एक मॅडम होत्या, तेव्हा ते मला सांगायच्या की बाळा, तू MSc कर मायक्रोबायोलॉजी आणि माझ्या सोबतच तू असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम कर. मी म्हणलो, मॅडम, माझ्या काही मनाला पटत नाहीये. मी जेव्हा कॉलेजहून रूमवर जातो तर रस्त्यावर गरीबाचे लेकर कचऱ्यावरील अन्न वेचून खाताना दिसतात. जेव्हा मी घाटी रुग्णालयात जातो तर गरीबांचे कुटुंब आपल्या सदस्याला वाचू शकत नाही, उपचार करू शकत नाही, पैशाअभावी म्हणून रडताना दिसतात. गरीबाचे लेकर उकरड्यावरचं अन्न वेचून खात आहेत आणि कुत्रे गाडीमध्ये फिरत आहेत, ब्रँडेड बिस्किट खात आहेत. हे मी उघड्या डोळ्यानं पाहतोय. आणि तुम्ही मला जो बॅक्टेरिया डोळ्यानं दिसत नाही, त्या बॅक्टेरियाचा अभ्यास करण्यासाठी मायक्रोस्कोप देत आहात, अल्ट्रा मायक्रोस्कोप देत आहात. मॅडम, माझ्या मनाला पटत नाही की जो बॅक्टेरिया दिसत नाही त्याच्यावर अभ्यास करायचा मायक्रोस्कोप मध्ये, आणि उघड्या डोळ्यानं जे गरिबांचे लेकर रडताना दिसायले त्याला दुर्लक्षित करायचं. मी हे करू शकणार नाही. मग त्यांनी मला सांगितलं की बाळा, तू जर्नलिझम कर. मग मी मास्टर ऑफ जर्नलिझम मास कम्युनिकेशन केलं. मग मला दुःख, जे हे मीडिया दाखवत नव्हतं ते पाहण्याची एक दृष्टी मिळाली आणि त्याच्यानंतर हे काम माझं सुरू झालेलं आहे. तर बांधवांनो, मी तुम्हाला यासाठी सांगतोय की तुम्हाला ते पाहता आलं पाहिजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या समाजाचं दुःख पाहत होते. जर तुम्हाला आपल्या समाजाचं दुःख दिसत नाही आहे, तुम्ही समजून घ्या की समाजाशी तुमचा संबंध तुटलेला आहे. तुम्हाला जर दुःख दिसत नाही,
महात्मा फुलेंची एक घटना सांगतो. महात्मा फुले यांना शाळेत त्यांच्या वडिलांनी टाकलं. त्यांच्या घरात काम करणारा कृष्णाजी राव नावाचा हा कारकून महात्मा फुले यांच्या वडिलांना सांगतो, गोविंदराव हे काय केलंस? शूद्राचं पोरग शाळेत टाकलं, शिक्षण प्राप्त करील, धर्मपाप होईल, नरकात जाईल. गोविंदराव म्हणले, असं का? शिक्षण प्राप्त केल्यानं धर्मपाप होते? गोविंदरावनं शाळा बंद केली. शाळा बंद केल्यानंतर त्यांचे जे शेजारी होते गफ्फार मुन्शी बेग एक मुस्लिम, त्यांनी सांगितलं, गोविंदराव ज्योतिबा शाळेत का जात नाही? ते म्हणले, बा शाळेत तर टाकलं होतं, पण आमच्या धर्मव्यवस्थेनुसार, वर्णव्यवस्थेनुसार शूद्राला शिक्षण प्राप्त करायचा अधिकार नाही, आणि शिक्षण प्राप्त केलं तर धर्मपाप होते, नरकात जाते, म्हणून शाळा बंद केली. गफ्फार मुन्शी बेग म्हणतात, गोविंदराव हे कसं शक्य आहे? ज्या ईश्वरानं तुला निर्माण केलं त्या ईश्वरानं मला निर्माण केलं, आणि ज्या ईश्वरानं मला शिकायचा अधिकार दिला तुझा अधिकार कसा हिसकावून घेईल? हे सगळं थोटांड आहे. अरे ज्योतिबाला शाळेत टाक, हुशार मुलगा आहे. हात धरून ज्योतिबाला शाळेत टाकलं, त्याला रेफर लेटर लागायचं कलेक्टरचं, ते रेफर लेटर देणारा गफ्फार मुन्शी बेगात मुसलमान होता. आता महात्मा फुलेंना जेव्हा कळालं आणि त्यांनी ही शैक्षणिक चळवळ सुरू केली, तेव्हा सावित्रीमाई फुले जेव्हा शिक्षण देण्यासाठी मुलींना जायच्या, तर हे मनुवादी जातीवादी लोक सावित्रीमाई फुलेच्या अंगावर शेण चिखल टाकायचे. सावित्रीमाई फुले दुःखी होऊन महात्मा फुलेला म्हणतात की मी जेव्हा मुलींना शिकवायला शाळेत जाते, हे लोक माझ्या अंगावर चिखल शेण टाकतात. महात्मा फुले म्हणतात, सावित्री तू एक काम कर, तू एक चांगली साडी सोबत घेऊन जाय. हे पुन्हा जाताना तुझ्या अंगावर वाटेत चिखल शेण टाकेल आणि तुझी साडी खराब होईल. शाळेत गेल्यावरती घाण झालेली साडी काढून टाक, चांगली साडी घाल, मुलांना शिकव. शिकवणं झाल्यानंतर चांगली साडी काढून टाक आणि पुन्हा येताना घाण झालेली साडी घाल. हे लोक पुन्हा चिखल शेण टाकतील आणि तू घडी आल्यावर ती साडी धुवून टाक. म्हणजे हे लोक तुला सोडणार नाहीत, हे चिखल शेणाचे गोळे मारतील, पण सावित्री तू ही शेणाचे चिखलाचे गोळे सहन कर, पण माझ्या बहुजन समाजाला शिकवायचं काम बंद करू नकोस. आता मला सांगा बांधवांनो, जेव्हा हे कार्य चालू होतं तर हे जातीवादी लोक थांबलेत का? हे मनवादी लोक थांबलेत का? ते पुन्हा गोविंदरावकडे गेले. गोविंदरावला म्हणतात, गोविंदराव हे काय केलंस? अरे पहिले तर तुझं पोरग बिघडलं होतं. आपल्या धर्मामध्ये वर्णव्यवस्थेनुसार शूद्राला शिक्षण प्राप्त करायचा अधिकार नाही. पुरुषाला, ही तर महिला आहे, महिला तर सगळ्या शूद्र आहेत, मग त्या ब्राह्मण वर्णातले असल्या त्याही शूद्र आहेत, त्यांना तर शिकायचा अधिकारच नाही. आता तुझी सून सुद्धा बिघडलेली आहे, पहिले तुझा मुलगा बिघडला होता. अरे जर असंच चाललं तर धर्म पाप होईल, तुझं कुळ नष्ट होईल. आता हे सामाजिक जे गोविंदराववर बर्डन होतं, जे बायकॉट करणार होते, ते याला त्रस्त होऊन त्यांनी गोविंदरावनी ज्योतिबाला बोलवलं आणि सांगितलं, बघ ज्योतिबा, तुला जर हे शिक्षणाचं कार्य चालू करायचं असेल तर माझ्या घरातून तू निघ, नाहीतर हे काम बंद कर. शेवटी महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले आपल्या कपड्यानिशी घरातून निघाल्या. तेव्हा त्यांना आपल्या घरामध्ये आसरा देणारा कोणीही त्यांचा जात भाई नव्हता. तेव्हा त्यांना आपल्या घरात घेणारे, त्यांना भांडी देणारे, कपडे देणारे आणि प्रौढांची पहिली शाळा सुरू होणारी ते उस्मान शेख आणि फातेमा शेख हे दोघं मुसलमान भाऊ बहीण. मी हे का सांगतोय? कारण आज मला हे कळलं पाहिजे. आज एक बहीण सुभान अलीचं जेवढं कौतुक करते ना, त्या बहिणीला सुद्धा मला सुद्धा दोघांना जाणीव असली पाहिजे की आज या मंचावर उभं राहण्यासाठी सावित्रीमाई फुलेनं शेणाचे गोळे खाल्लेले आहेत, चिखल स्वतःच्या अंगावर टाकून घेतलेला आहे, धोंडे खाल्लेले आहेत, तेव्हा जाऊन आम्हाला हे सन्मानाचं मंच मिळालेलं आहे. माझ्या बांधवांनो, हे सहजासहजी नाही मिळाला. आता मला सांग, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता मला संघर्ष करायची वेळ दिली का? आज मला सहज शिक्षण प्राप्त होते, सहज मला शिष्यवृत्ती मिळते, सहज मला प्रवेश मिळतो. कोणताही असा कोर्स नाही आहे जे मी करू शकत नाही. विचार करा की बाबासाहेब आंबेडकरांना जे आर्टिकल 25 दिलं, त्या कलमाचा आधार घेऊन मी माझ्या धर्माचा तर अभ्यास करतो,
पण जे धर्मग्रंथ आजही माझ्या हिंदू बांधवाला वाचायचा अधिकार नाही, त्या वेद आणि शास्त्राचा अभ्यासही करतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे. आता ही आम्हाला जाणीव असली पाहिजे. राईट टू एज्युकेशन कसं मिळालं आम्हाला? सहज नाही मिळालं, त्यासाठी एक संघर्ष झालेला आहे बांधवा. आता आम्हाला जर कल्याणकारी राज्य स्थापन करायचं असेल तर घटनेच्या उद्देशिकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांना आर्थिक, सामाजिक, राजकीय न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता. मला सांगा बांधवांनो, ह्या गणराज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आम्ही भारताचे लोक, आता जे जे या देशामध्ये घडत आहे, चांगलं किंवा वाईट, त्याला जबाबदार कोण आहे? आम्ही भारताचे लोक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेचा लढा दिलेला आहे. आणि जेव्हा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना कळालं की तथागत बुद्धांच्या धम्मामध्ये सर्व मानव जातीला समानतेनं वागणूक मिळते, येथे वर्ण व्यवस्था नाही, मग त्यांनी धम्म स्वीकारलेला आहे. धर्म परिवर्तन नाही, धम्म स्वीकारलेला आहे. आणि धम्म बघा, एक लक्षात ठेवा, पाली भाषेत धम्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग आहे. म्हणून अष्टांग मार्ग हे दिलेला आहे. मार्ग म्हणजे त्याचं अनुकरण करावं लागते. मार्गाची पूजा होत नसते. मार्गाला अभिवादन करता येत नाही, त्या मार्गाचं अनुकरण करावे लागते. आणि जो त्या मार्गाचं अनुकरण करतो त्यालाच म्हणतात धम्माचा अनुयायी, बुद्धांचा अनुयायी. आता याच्या आधी आमच्या बंधूने सांगितलं की बाबा हे धम्म अनुयायी जे आहेत, प्रबुद्ध भारत जे मिशन आहेत, की प्रबुद्ध भारत म्हणजे काय, की पंचशीलवर आधारित, अष्टांग मार्गावर आधारित, सदाचारी, मानवतावादी भारत तयार करणं. जेव्हा आमच्या देशाचे प्रधानमंत्री विदेशात जातात तर तेथे जाऊन सांगतात की मैं बुद्ध के देश से आया हूं. कारण त्यांना माहित आहे की जगामध्ये तथागत बुद्धांच्या विचारसरणीला मानणारा मोठा वर्ग आहे. आणि तेथे जर मान सन्मान प्राप्त करायचा असेल तर तथागत बुद्धांचंच नाव घ्यावं लागते. आता तथागत बुद्धांनी जे पंचशील आम्हाला दिलेलं आहे, त्या पंचशील तत्वामध्ये आम्ही जेव्हा म्हणतो त्याचं अनुकरण मोदीजी करतात का? की जेव्हा त्रिसरण आम्ही म्हणतो, बघा काय असते, तुम्ही हे समजून घ्या, हे धम्म परिषद आहे. या धम्म परिषदेमध्ये कमीत कमी हा बोलणारा आणि ऐकणारा या लोकांनी तरी संकल्प केला पाहिजे की माझं इथून गेल्यानंतरचं जीवन जे आहे मी तथागत बुद्धांच्या धम्मानुसार व्यतीत करल, पंचशीलनुसार व्यतीत करल, अष्टांग मार्गानुसार व्यतीत करल. एवढा विचार केला पाहिजे. आता तुम्ही म्हणत असाल बा हे मुस्लिम कसं काय म्हणाले? मी अभ्यासात काय, मला माहित आहे, मी अंधश्रद्धेपोटी बोलत नाहीये. ज्या 22 प्रतिज्ञा आहेत त्याच्यातल्या 17 प्रतिज्ञा तर मी पाळतो. 5 प्रतिज्ञेमध्ये काही कॉमन मिनिमम प्रोग्राम असू शकतात. मी मुस्लिम असल्यामुळे माझे एकेश्वरवादी धर्माचं पालन करतो, पण 17 तर मानतो मी. आणि पंचशील नुसार जे आम्ही कमिटमेंट करतो, आता आमच्या बऱ्याचशा लोकांना हे माहित नाहीये, त्रिसरण मध्ये जेव्हा आम्ही म्हणतो की बाबा आम्ही बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी, तर याचा अर्थ काय असतो? त्रिसरण म्हणजे जोपर्यंत आम्ही त्रिसरण आणि पंचशील पठन करत नाही अंतमनातून, तोपर्यंत आम्ही बुद्धच होत नाही. आता याचा अर्थ काय की आम्ही बुद्धांचं अनुकरण करणार, धम्माचं अनुकरण करणार, आणि जे बुद्धांच्या शिकवणीचा प्रचार आणि प्रसार करतात ते आमचे
संघ प्रचारक भिक्खू जे आहेत त्यांचं अनुकरण करणार, कारण आता तथागत बुद्ध नाहीत, मग अनुकरण कोणाचं करायचं? तर त्यांच्या विचाराचे जे प्रसारक आहेत ते संघ जे आहेत आणि ते भिक्षू जे आहेत त्यांचं आम्हाला अनुकरण करायचं आहे. आता मला सांगा, त्रिसरण पठण करणाऱ्याचा खरा नेता कोण आहे? त्याचा मार्गदर्शक कोण आहे? त्याचे खरे नेते कोण आहे? भंतेजी आहेत. त्यांचा मार्गदर्शक तथागत बुद्ध आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला धम्म स्वीकारल्यानंतर, आम्हाला धम्म दिल्यानंतर, आता मला सांगा पुढचा आमचा जो वाट आहे, जो लढा आहे, तो प्रबुद्ध भारताचा आहे की नाही? आंबेडकरी मुवमेंट जी आहे या देशामध्ये संविधानाला अपेक्षित सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय करणं, समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य याच्यावर आधारित समाज निर्माण करणं, यासाठी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला अपेक्षित जे राष्ट्र आणि समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात, त्या सर्व जाती धर्माच्या लोकांना म्हणतात की आंबेडकरी मुवमेंटचा कार्यकर्ता. पण बौद्ध बांधवाकडे दुसरी एक जबाबदारी आहे. त्यांना संविधानही दिलेलं आहे. एक संविधानिक नागरिक म्हणून त्यांनी आंबेडकर मुवमेंटचा एक भाग म्हणून काम केलं पाहिजे. दुसरा, तुम्हाला धम्मही दिलेला आहे, तर धम्माचा अनुयायी म्हणून प्रबुद्ध भारत मिशन साठी सुद्धा तुम्हाला काम करावं लागेल. आणि जो बौद्ध बांधव स्वतःला आंबेडकरी म्हणतोय आणि तो जर प्रबुद्ध भारत मिशनचा जर तो कार्यकर्ता नसेल, तर त्याला मी प्रामाणिक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता मानत नाही. कारण तो राजकीय लाभ घेण्यासाठी आंबेडकरी मुवमेंट मध्ये आहे. कारण जो बाबासाहेबांना मानतो तो बाबासाहेबाचा संविधानिक अधिकार तर घेतो, पण बाबासाहेबांनी जे धम्माची जबाबदारी दिलेली आहे ते स्वीकारायला तयार नाही. मला एक प्रश्न पडतो की आर्टिकल 25 राईट टू रिलीजन सुभान अलीला मिळाला का माझ्या बौद्ध बांधवाला नाही मिळाला? तुमच्यासाठी नाहीये राईट टू रिलीजन, धार्मिक स्वातंत्र्य, धम्म स्वीकारणं, धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं, हे अधिकार नाही तुमच्याकडे आहेत. मग किती लोक करायले? एका मीडिया डिबेट मध्ये एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा नेता माझ्या सोबत बसला चर्चेला. महाबोधी महाविहार आंदोलनासाठी सर्वात आधी या महाराष्ट्रामध्ये मुद्दा मीडियावर उचलणारा हा शेख सुभान अलीच आहे. ते एवढे मोठे नेते आहेत, ते हे बोलायला सुद्धा तयार नाहीत. बघा, धार्मिक स्वातंत्र्य आहेत. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब भर सभेत म्हणतात की मी सनातनी आहे, मी सनातनी धर्माचा अनुयायी आहे, सनातन धर्म की जय. धार्मिक स्वातंत्र्य त्यांना, ते त्या आर्टिकल 25 चा उपभोग घेऊन सांगतायत. तर त्याच पद्धतीनं याच्यामध्ये द्वेष आणि वैमनस्य ठेवायचं काही कारण नाही. पण बौद्ध बांधवाचे जे नेते आहेत त्यांनी स्वतःला जर बौद्ध धम्माचा उपासक म्हटलं तर याच्यात काय मत कमी होतील का? तुम्हाला स्वीकारलं जाणार नाही का? भीती काय आहे? स्वतःला बौद्ध उपासक म्हणण्यापेक्षा दलित म्हणणं जास्त पसंत केल्या जाते. कारण काय? मला सांगा, जर स्वतःच बौद्ध उपासक असल्याची आमची ओळख आम्ही लपवणार तर ही ओळख लपवून प्रबुद्ध भारत होणार आहे का? याच्यात काय कमीपणा वाटतो तुम्हाला? जेव्हा आम्ही पंचशीलचं पठण करतो तर कमिटमेंट करतो, आम्ही हिंसा करणार नाही, आम्ही चोरी करणार नाही, आम्ही खोटं बोलणार नाही, आम्ही व्यभिचार करणार नाही, आम्ही नशा करणार नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे की नाही? हात वर करा, किती लोकांना बरोबर वाटते मी बोललेलं. आता जर हे खरं आहे तर या पृथ्वी तलावर कोणते आई वडील असतील बरं ते म्हणत असतील की आमच्या मुलांनी हिंसा केली पाहिजे, आमच्या मुलांनी खोटं बोललं पाहिजे, आमच्या मुलानं चोरी केली पाहिजे, आमच्या मुलानं व्यभिचार केला पाहिजे, आमच्या मुलानं नशा केला पाहिजे? या पृथ्वी तलावर कोणीच असे नाही आई वडील. सगळ्याला वाटते की माझा मुलगा जो आहे तो अतिशय संस्कारी असला पाहिजे, तो मुलगा सगळ्या वाईट दुर्गुणापासून मुक्त असला पाहिजे,
त्यांना हिंसा नाही केली पाहिजे, चोरी नाही केली पाहिजे, खोटा नाही बोलला पाहिजे, व्यभिचार नाही केला पाहिजे आणि नशा नाही केला पाहिजे. मग मला सांगा, हेच तत्व सगळ्या जगामध्ये सांगण्यासाठी आपल्याला काय कमीपणा वाटतो? अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला सांगू नाही वाटत? चूक कोणाची आहे आम्हाला हे बघावं लागेल ना. मी हे का म्हणतोय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगातले सगळे वेगवेगळ्या धर्माचे देश मानतात. सगळ्या मुस्लिमांचा तर प्रश्नच नाहीये, कारण मुस्लिमांच्या दृष्टिकोनामध्ये मानव कल्याणासाठी संघर्ष करणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा समर्पित महामानव समजा या काळातल्या धर्तीमध्येच नाहीये. पण बाकीचे जे जीव असतील, ख्रिश्चन असतील, सगळे लोक बाबासाहेबाला का मानतात? त्यांच्या विचारामुळे, त्यागामुळे, समर्पणामुळे. जर मी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे आणि हेच पंचशीलचे तत्व माझ्या जीवनात आहे, त्याच अष्टांग मार्गाचं मी जर आचरण करत आहे, मी तहसीलदार आहे, कलेक्टर आहे, मी एका चांगल्या पदावर आहे आणि सम्यक उपजीविका या अष्टांग मार्गाच्या तत्वाचं मी जर आचरण करतोय आणि माझ्या कार्यालयामध्ये मी कोणत्याही कामासाठी एकही रुपया कोणाचा घेत नाही का? कारण मी धम्माचा अनुयायी आहे, मी अष्टांग मार्गाचा अनुयायी आहे. या चंद्रपूरच्या शेतकऱ्याची जी व्यथा मी सांगितली, 1,00,000 रुपये कर्ज घेतलेला शेतकरी, त्याचं कर्ज होते 74 लाख रुपये व्याजासह. तो 2 एकर शेत विकतो, ट्रॅक्टर विकतो, नंतर किडनी ही विकतो. गडकरी साहेब गेलेत का भेटायला? फडणवीस साहेब गेलेत का? नाही गेले का? या राष्ट्राच्या विकासामध्ये त्या शेतकऱ्याची किडनी येत नाही का हो? म्हणजे मीडियामध्ये हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम. इकडला मुस्लिम नेता म्हणते आम्ही असं करू, ते म्हणते तू कसं करते मी बघू. या दोन्ही नेत्याला एखाद्या आखाड्यावर सोडा आणि म्हणा की निपटून घ्या तुम्ही तुमचं. आम्हाला आमच्या बहुजन समाजाचे खूप प्रश्न पडलेले आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार हे पहिले करू द्या, तुमचे भांडणं वेगळे करा. हे मीडियामध्ये सगळे लोक त्यांचे बसलेले आहेत. महाराष्ट्रातला माणूस जीवन मरणाच्या प्रश्नाशी झगडत असताना हे लोक मीडियावर हिंदू मुस्लिम ही चर्चा लावतात. मी तुम्हाला सांगतो बांधवांनो, तुम्ही नागपूर ही क्रांतीभूमी आहे, तशी चंद्रपूर ही सुद्धा धम्माची क्रांतीभूमी आहे. तुमची जबाबदारी आहे की या भागामध्ये जे आमचे आदिवासी बांधव राहत असतील किंवा जो बहुजन समाज असेल, शोषित पीडित समाज असेल, तर मी उद्या एखाद्या शेतकऱ्यानं जर किडनी विकली तर मी फडणवीस साहेबाला दोष देणार नाही, मी गडकरी साहेबाला दोष देणार नाही. कारण त्यांची अशी श्रद्धा आहे की त्यांचे तसे कर्म होते म्हणून त्यांना किडनी विकायला लावली. पण आमची श्रद्धा कशी आहे? आमची श्रद्धा बाबासाहेब आंबेडकरांवर आहे, आमची श्रद्धा तथागत बुद्धावर आहे. आणि बुद्ध काय म्हणतात? बुद्ध म्हणतात की तुमच्या शेजारी जर कोणी उपाशी झोपला तर त्याला तुम्ही जबाबदार आहात. तुमच्या गावात जर एखादा शोषित पीडित असेल आणि तुम्ही त्याची मदत करत नाही तर त्याला तुम्ही जबाबदार आहात. तर आता तुम्ही हे फक्त कार्यक्रम जे आहेत आपले कार्यक्रमापुरते ठेवू नका. येथून गेल्यानंतर तुम्ही सर्वांनी या आचरणाचे प्रसारक म्हणून आपल्या शेजारी पाजारी आपल्या गावामध्ये या विचाराचा प्रसार केला पाहिजे. मला हे कळत नाही की या निवडणुकीमध्ये जेव्हा आमचा उमेदवार उभा राहतो तो ते हे म्हणतो की आमच्या जातीचे किती लोक आहेत. तर आपल्या जातीचा काय प्रश्न आहे? काय आपल्या विचारांना आपण दुसऱ्या जातीला जोडू शकत नाही? त्या आदिवासी समाजाला, त्या शेतकरी वर्गाला, कुणबी वर्गाला जोडू शकत नाही? जोडू शकतो. आम्हाला हे विचार त्यांच्यापर्यंत घेऊन जावं लागेल, तेव्हाच बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित हे राष्ट्र निर्माण होईल. दुसरी गोष्ट, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जे समता, न्याय आणि स्वातंत्र्य याचं जर अंमलबजावणी करायचं असेल त्यासाठी बंधुत्व असणं फार गरजेचं आहे. बंधुत्व म्हणजे काय?
की या राष्ट्रातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांमध्ये एकमेकाप्रती आदर प्रेम आणि स्नेह असलं पाहिजे. जर एकमेकाप्रती त्यांना आदर आणि स्नेहच नाही आहे तर मग एक दुसऱ्याच्या दुःखासाठी ते एकत्र कसे येतील, मदत कशी करतील ते, हे आम्ही विचार केला पाहिजे की आमच्यामध्ये ममत्व असलं पाहिजे. जर हे आदिवासी मुलं कुपोषणानं मेलीत तर एवढे जे धम्म उपासक आहेत त्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. येथील जे मुस्लिम बांधव आहेत त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे, तेथे जाऊन त्यांची मदत केली पाहिजे. बांधवांनो, फक्त सरकारवर टीका केल्यानं आपल्या समाजावर जे आज वेळ आलेली आहे, अन्याय अत्याचार होत आहे, त्याचा प्रश्न सुटणार नाहीये. जेव्हा तुमच्याकडे सत्ता येईल तेव्हा येईल, पण त्याआधी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आता फक्त राजकीय हे तुम्हाला सांगतो, मी पूर्ण महाराष्ट्रात प्रचाराला फिरलो. सगळ्या समाजामध्ये मी पाहिलं की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वातावरण होतं. मुंबईमध्ये पूर्ण महाराष्ट्रातले लोक फोन लावून सांगायचे की काही करा पण अदानीला मतदान करू नका. मी म्हणलं अदानीला मतदान का, अदानी उभं राहिलेलं काय? तर लोक म्हणायचे नाही, अदानी उभं नाही राहिला, पण भारतीय जनता पक्ष हा अदानी पुरस्कृत पक्ष आहे म्हणून त्याला मतदान करू नका. पूर्ण महाराष्ट्रात आम्ही फिरत होतो, त्यांच्या विरोधात वातावरण होतं. आणि जेव्हा नगरपालिकेची निवडणूक झाली आणि निकाल आला तर तुमच्या भंडाऱ्याचा निकाल जेव्हा मी पाहिलं टीव्हीवर, तर मतदान करताना जी ईव्हीएम मशीन होती आणि जेव्हा निकालाच्या वेळेस काउंटिंगला ईव्हीएम मशीन उघडली ती बदललेली होती. त्या उमेदवारांनी आक्षेप घेतला की या मशीनवर तर आमच्या पक्षाचं चिन्हच नाही. तो उमेदवार होता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार, त्यांची निशाणी तुतारी. आणि निकालाच्या दिवशी जेव्हा ते काउंटिंग होत आहे तेथे त्या मशीनवर ते चिन्हच नाही, नोटाचं बटनच नाही. तो म्हटला निवडणुकीला तर आम्ही मतदान केलं, मग निकाल लागताना बटन कुठे गेलं? मग तक्रार केली. तक्रार केल्यावर 7 कर्मचारी निलंबित झाले. भंडाऱ्याची गोष्ट सांगतोय. आता प्रश्न काय, कर्मचारी का निलंबित झाले? त्यांनी का घरून आणली होती का मशीन? ती मशीन बदलली कोणी आणि बदलली जाणारी मशीन निर्माण केली कोणी, याच्यावर कोणी बोलत नाही. मंचर पुणे येथील एक आम आदमी पार्टीचा उमेदवार आहे. तो उमेदवार म्हणतो की एका बूथवर माझ्या घरातील 5 लोक आहेत आणि त्या 5 लोकांमध्ये माझी आजी आणि आजोबा आहेत. माझ्या आई वडिलांचं निधन झालं, मला लहानाचं मोठं माझ्या आजी आणि आजोबांनी केलं. तो म्हणतो सांगा बरं, माझे आजी आणि आजोबा मला मतदान करणार नाहीत का? तर त्या मतदार बूथवर त्याच्या घरातले 5 लोक ज्यांनी त्याला लहानाचं मोठं केलं, तिथे एकच मत पडलं त्याला. तो म्हणतो मग माझी आजी आजोबाने माझी जबाबदारी घेतली आणि मतदान करताना म्हटलं नाही नाही आमचा नातू बरोबर नाही, दुसऱ्याला दिला, असं होईल का? तो कोर्टामध्ये गेलेला आहे, पीएल टाकली त्यांनी. दुसरा प्रश्न, जेव्हा महानगरपालिकेमध्ये हा रिझल्ट आला, पुणे येथे ऍडव्होकेट रुपाली ठोंबरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार, ते स्वतः ऍडव्होकेट आहेत. ते काय म्हणतात की आम्हाला सही शिक्का मारून निवडणूक अधिकाऱ्यांनी ज्या ईव्हीएम मशीनची यादी दिली त्या ईव्हीएम मशीन मध्ये 24 मशीनीपैकी 17 मशीनी बदलल्या. तर ते प्रश्न करत आहेत की निवडणूक निकाल देताना मशीन कशा बदलल्या? जिथं आम्ही मतदान केलं त्या मशीन कुठं आहेत? कोणाला विचारून बदललं? या मशीन मध्ये आम्ही दिलेलं मत आहे कशावरून? तर निवडणूक अधिकारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करतो. विचारू नका प्रश्न. नाशिक मध्ये आंदोलन चालू, पुणे येथे आंदोलन चालू, मुंबई येथे आंदोलन चालू. जळगावचा उमेदवार म्हणतोय की रे बाबा माझ्या घरातले कोणी नाही टाकलं तर नाही टाकलं, पण मी उमेदवार, मी तर माझं मत मला दिलं, मला मतदान शून्य कसं पडलं? अरे बांधवांनो, महत्वाचा मुद्दा आहे, समजून घ्या. 2013ला जेव्हा सुब्रमण्यम स्वामी न्यायालयात गेले आणि न्यायालयात त्यांनी ही याचिका केली की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून पारदर्शक निवडणुका घेता येत नाही, न्यायालयानं नोटीस काढली निवडणूक आयोगाला. निवडणूक आयोगाला म्हटलं की यांचा असा असा आक्षेप आहे. निवडणूक आयोग म्हटलाय की बाबा बरोबर आहे.
मग त्यांनी न्यायालयानं विचारलं की याच्यामध्ये पारदर्शकता कशी आणली पाहिजे. तर सुब्रमण्यम स्वामी यांनी दिलेला तो सुझाव होता की व्हीव्हीपॅट मशीन त्याला बसवली पाहिजे. आता मला सांगा, वोटर जे मशीन आहे की त्याला ऑडिट करता आलं पाहिजे, ही मशीन बसवावी हे सुब्रमण्यम स्वामींनी सांगितलं. आता त्याच्यानंतर व्हीव्हीपॅट लागलं. आता हे व्हीव्हीपॅट लागलेलं मशीन जे आहे तर बरेचसे लोक तक्रारी करत होते, न्यायालयात जात होते, मोजणी होत होती, निवडून आलेला माणूस पडत होता, पडलेला माणूस निवडून येत होता. मग यांनी काय केलं, व्हीव्हीपॅटच काढून टाकलं. आता डायरेक्ट ईव्हीएम मशीन मतदान घेत आहे ते. आता मला सांगा, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये टाकलेलं मत आपल्या उमेदवाराला गेलं की नाही गेलं कसं ओळखायचं. आपलं संविधान काय म्हणते, आर्टिकल 59 म्हणते की मॅनर्स ऑफ वोटिंग कशी असली पाहिजे, बॅलेट पेपरवर असली पाहिजे. म्हणजे आम्ही कोणाला मतदान करतोय, हातानं बॅलेट पेपर बघितलं, डोळ्यानं शानिशा केली, बाजूला केलं, हे मतदान हा भाजपाचं मतदान, हे मतदान काँग्रेसचं मतदान, हे मतदान राष्ट्रवादीचं मतदान, हे मतदान वंचितचं मतदान, अशा पद्धतीनं ते व्हेरीफाईड झालं पाहिजे. आता ईव्हीएम मध्ये आम्ही मत टाकली. आता आमचं मत नेमकं कुठं गेलं, कसं शोधायचं ते झाली इन्फॉर्मेशन, इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन झाली. आता रिकाउंटिंग करायची इथं कोणतीही सुविधा नाहीये. आता तुम्ही जर रिकाउंटिंग करू शकत नाही तर तुम्हाला कसं कळणार तुमचे मतं पडली की नाही पडली. त्याच्यामध्ये फक्त रिकॅल्क्युलेशन होते. रिकॅल्क्युलेशन म्हणजे काय, त्याच्यात जे आकडे आहेत, काँग्रेसला 200, बीजेपीला 200, वंचितला 50, याला 100, फक्त रिकॅल्क्युलेशन होते आकड्याची. नेमकं आमची मतं कुठे आहेत ते बघता येत नाही. आता सगळ्याला माहिती आहे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मॅन्युप्युलेट करता येतो, पण जर या लोकशाहीमध्ये सार्वभौमत्व जर या नागरिकांकडे आहे आणि एवढे मोठे मोठे आंदोलन आजही नाशिकला, सोलापूरला आंदोलन होत आहेत की या निवडणुका नको आम्हाला ईव्हीएमवर, आणि नागरिकांनी चालवलेला नागरिकांसाठीचा हा देश म्हणजे लोकशाही आहे, तर मग मला सांगा कोण विरोध करते याला, का विरोध करते. राईट टू ट्रूथ आर्टिकल 21 मध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं की सत्य जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. मग त्या उमेदवाराला हे जाणून घ्यायचा अधिकार नाही का, त्याचं मत कुठे गेलं, त्या मतदाराला हे जाणून घ्यायचा अधिकार नाही का, माझा मत कुठे गेलं, हे कोणीही सांगायला तयार नाहीये. आता मला सांगा, अशा जर निवडणुका होत असेल आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या मताची किंमत जर हे ईव्हीएमच्या माध्यमातून शून्य करत असतील, मग आम्ही सत्तेमध्ये कसं जायचं, कसं शक्य आहे, हे आम्ही विचार केलं पाहिजे. आता मी शेवटचा मुद्दा महत्वाचा सांगायलो, हे सगळ्यांनी गांभीर्याने ऐकायचं, कोणीही बोलायचं नाही. हे निकाल कसं येणार आहे, मला एका RSS चे एक मोठे नेते आहेत आमचे परिचित, त्यांनी मला 4 जानेवारीला सांगितलं की सर तुम्ही जास्त मेहनत घेऊ नका, यावेळेस जे निर्णय येणार आहेत निवडणुकीचे ते धर्मनिहाय असतील, समजून घ्या. मी म्हणलं हे कसं, हिंदू मुस्लिम तर सगळ्या देशात चालू आहे, मग अजून धर्म निर्णय निहाय कसे असतील. ते म्हणले निर्णय आल्यावर सांगू. आणि जेव्हा निर्णय आला तर मी अचंबित झालो. जेथे भारतीय जनता पक्षाला बसायला जागा म्हणजे माणसं भेटायची नाही, त्यांनी मुंबईमध्ये तामिळनाडूचे आणि दुसऱ्या राज्यातले माणसं आणून बसवली, तिथे त्यांच्या सीट. पुण्यामध्ये आम्ही जेव्हा बघत होतो तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार पक्षाचे जे नेते आहेत पूर्ण म्हणजे शाश्वती होती त्यांना निवडून यायची, तेथे त्यांचे माणसं पडले आणि भारतीय जनता पक्षाचे ते माणसं निवडून आले जे याच्या आधी कुठेही दिसत नव्हते. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षानं आमचे जे आधीचे उमेदवार होते नगरसेवक, त्यांना सांगितलं की आम्ही पैसेही देतो आणि ईव्हीएम मध्ये 2,500 मतं आहेत, आमच्याकडे या, तुम्ही निवडून येणार आहात. हे निवडणुकीच्या आधी त्यांनी आरोप केला होता. आता हा सगळा निकाल जेव्हा पाहिला, मी त्यांना पुन्हा फोन लावलं की हा निकाल कसा उलट लागला. तुम्ही म्हणत होते धर्मनिहाय निकाल लागणार, हे तर भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या समर्थनात गेला. तो म्हणतोय तुम्हाला निकाल पाहता येत नाही. तुम्ही काय करा, जे हिंदुत्ववादी लोक आहेत, धार्मिक कट्टर आहेत, त्यांच्या ग्रुपवर काय संदेश आहे ते पहा. मी माझ्या काही सहकार्याला फोन लावून सांगितलं काय संदेश चालू आहे.
ते म्हटले की आमच्या ग्रुपवर एकच चर्चा आहे की एमआयएमच्या 125 सीटा आल्या, मुसलमान एक झाले, इस्लामच्या 35 सीटा आल्या, मालेगावमध्ये, नागपूरमध्ये मुस्लिम लीगच्या 4 सीटा आल्या. मी म्हणलं हे तर मलाही माहित नाही, मी स्टार प्रचारक आहे, मलाच माहित नाही की नागपूरमध्ये 4 सीटा मुस्लिम लीगच्या आल्या आणि या हिंदुत्ववादी ग्रुपमध्ये प्रचार चालू आहे. मी म्हणलं काय भावना आहेत? तर लोक म्हणाले की बघा, आपण म्हणतो की या मुद्द्यावर निवडणूक, त्या मुद्द्यावर निवडणूक, शेतकऱ्यासाठी निवडणूक, मराठी माणूस, मुसलमान काय बघायला? आपला धर्म बघायला. तो धर्मासाठी एकवटला, तो जातीसाठी नाही, धर्मासाठी एकवटला. आणि बघा, मालेगावमध्ये इस्लाम पक्षाचा उदय झाला, 35 सीट घेतले, त्यांच्यामध्ये तो राग. आता हे जे कार्यकर्ते आहेत ते सगळ्या पक्षाचे आहेत, पण त्यांच्या मनात राग काय की मराठी पक्ष संपला, मराठी नेते संपले. उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे, 2 भाऊ एकत्र आले, त्यांना संपवण्यात आलं, याचं दुःख नाही. अजित पवार त्यांच्या सहमत असून सुद्धा अजितदादाचा पक्ष संपवला, ते त्यांना दुःख नाही. एकनाथ शिंदे सोबत घेऊन त्यांना कमी केलं, याचं दुःख नाही. शरद पवार साहेबांसारखा एक मोठा नेता, त्यांना या महाराष्ट्रामध्ये निकालामध्ये कमी दाखवलं, त्याचं दुःख नाही. आता त्यांना दुःख याचं आहे की मुस्लिमांचे एवढे कसे आले, या चर्चा चालू. नंतर त्यांनी मला विचारलं की आता तुम्ही आंबेडकरी समाजाच्या ग्रुपमध्ये विचारा काय चालू आहे. मी आंबेडकरी समाजाला विचारलं, तिथे चर्चा काय होती. बघा, बाळासाहेब नेहमी यांच्यासाठी बोलतात, बघा बाळासाहेब आंबेडकर मुस्लिमासाठी येतात, बघा बाळासाहेब आंबेडकर, खरंच बाळासाहेब आंबेडकर बोलतात, पण यांनी धर्म पाहिला आणि आपल्या धर्माच्या पक्षाला मतदान केलं. तिथं हा एक संशय निर्माण झाला. आता ते म्हटले तुम्ही मुस्लिम समाजाला विचारा. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो बांधवांनो, जे मुस्लिम बहुल भाग असतील मुंबई आणि इकडले मालेगावचे ते सोडून द्या, पण बहुतांश महाराष्ट्रातल्या भागामध्ये महाराष्ट्रातल्या मुस्लिमांनी तेथील जो समजा एक सामाजिक चळवळीतला बहुजन विचाराचा धर्मनिरपेक्ष पक्षाचा उमेदवार होता, त्यालाच मतदान केलं, धर्मावर मतदान केलं नाही. आता याचा अर्थ काय निघाला तो मला सांगतोय की बघा, आम्ही सगळ्या मतदाराला 3 धर्मामध्ये वाटलं, पर्याय ठेवला नाही. एक वर्ग पूर्ण हिंदू धर्माकड म्हणजे हिंदू पक्षाकड, भारतीय जनता पक्षाकड, आणि निकालाच्या माध्यमातून मुस्लिमांना असं दाखवलं की ते मुस्लिम धर्माकड, मुस्लिम पक्षाकड. आणि आमचे बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसच्या आघाडीला आम्ही जे कमी मतदान दाखवलं, त्याच्यातून हा मेसेज गेला की बाळासाहेब आंबेडकरांना किंवा काँग्रेसला मुस्लिमांनी मतदान केलं नाही, फक्त बौद्ध समाजाची मतं बाळासाहेबांना पडली. याच्यातून मुस्लिम आणि आंबेडकरी बौद्ध समाजामध्ये एक संशयाचं वातावरण निर्माण झालं. त्यांनी ते यशस्वी करून दाखवलं. पण मी जेव्हा विचार केला, मी सामाजिक चळवळीतला असल्यामुळं मी प्रत्येकाचं फीडबॅक घेतो, तेव्हा मला कळालं की हे सर्व मशीनच्या माध्यमातून नॅरेशन केलं. आणि मीडियावर त्या मुंब्रामध्ये एका नगरसेविकेने एक भाषण दिलं, त्या भाषणाला राष्ट्रीय मुद्दा केला. 3 दिवस त्याच्यावर चर्चा केली. मुंबईचा महापौर कोणाचा होणार, ते अदानीचा होणार की मराठी माणसाचा होणार, हा मुद्दा होता, तो बाजूला पडला. आणि काय आला मुद्दा की मुस्लिम जे आहे पूर्ण महाराष्ट्राला आता हिरवगार करणार, देशाला हिरवगार करणार. त्याच्या बदल्यात काय करावं लागल, आपल्याला हिंदुत्ववादी करावं लागेल. बांधवांनो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. बरेचसे मुद्दे होते, ते आज मांडणं काही शक्य नाही झालं. पण तुम्ही जर आपल्या मताचं रक्षण करू शकले नाही तर या संविधानिक राष्ट्रामध्ये संविधानिक अधिकाराची जी कुंजी सत्ता आहे या मताच्या मार्गातून जाते. तुमच्या मताची व्हॅल्यू जर 0 झाली तर सत्ता तुमच्याकडे कसा येणार याचा तुम्ही विचार करा. सर्वात आधी मताचं रक्षण करा. मताचं रक्षण झालं म्हणजे संविधानाचं रक्षण झालं, एवढं सांगतो. आणि आता आंदोलनासाठी तयारी करा. आपण मला इथे बोलवलं, मला ऐकून घेतलं, माझ्यावर प्रेम केलं आणि बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्धांच्या विचारांना फक्त ऐकून न घेता त्याच्यावर आचरण करण्याचाही समजा संकल्प घेतला, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. फार फार धन्यवाद.